डिलिव्हरी बॉयने सर न म्हटल्याने ठाणेदाराची भाईगिरी, शिव्यांची लाखोलीसह बेदम मारहाण. यवतमाळमध्ये संताप. मोबाईलवरून संभाषण करताना केवळ सर न म्हटल्याच्या कारणावरून एका डिलिव्हरी बॉयला अश्लील शिवीगाळ करण्यात आली. एवढंच नव्हे तर दमदाटी करत त्याचा पत्ता विचारण्यात आला. शिवाय तो कार्यरत असलेल्या प्रतिष्ठानात जात त्या डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण देखील करण्यात आली. भाईगिरीलाही लाजवेल असे हे कृत्य यवतमाळ येथील वादग्रस्त ठाणेदाराने केलेलं आहे. आणि पुढे आलेल्या माहितीनुसार धीरज गेडाम राहणार आर्णी असे मारहाण झालेल्या डिलिव्हरी बॉयचं नाव आहे. तो शहरातील सनराईज लॉजिस्टिक कंपनी नामक प्रतिष्ठानात कुरिअर आणि पार्सल पोचवण्याचं काम करतो आणि त्यासाठी त्याला प्रति कुरिअर 10 रुपये मिळकत होते. नेहमीप्रमाणे तो त्याच्या प्रतिष्ठानात बसून ज्यांचे कुरिअर आले आहे त्यांना कॉल करीत होता. तसेच एका कुरिअरवर केशव ठाकरे असे नाव मोबाईल क्रमांक नमूद होता. तेव्हा त्या मोबाईलवर कॉल करीत धीरजने केशव ठाकरे बोलताय का अशी चौकशी केली. तेव्हा ठाणेदार केशव ठाकरे यांचा पारा चांगलाच चढला. केशव ठाकरे, तुझा काय नोकर आहे का? कोणाशी बोलतोय तू? तुला माहीत आहे का मी इथला ठाणेदार आहे? असं सांगत दमदाटीची भाषा केली. नमस्कार, माझं नाव धीरज गेडाम आहे. मी सध्या सनराईज लॉजिस्टिकमध्ये इथे पार्ट टाईम जॉब करत आहे. तरी माझं शिक्षण कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग झालेलं आहे. तरी मी अजून प्रॉपर म्हणजे सुशिक्षित बेरोजगार असल्यामुळे पार्ट टाईम जॉब करत आहे. तर माझं काम सनराईज लॉजिस्टिकवर पार्सल कस्टमरपर्यंत डिलिव्हर करणे आहे. त्यामुळे माझं काम असं आहे की कस्टमर जे ऑर्डर करतात पार्सल त्यांचं जे नाव असतात ते आम्हाला कन्फर्म करावं लागते. कधीकधी असं पण होतं की पार्सल ऑर्डर करणारा दुसरा व्यक्ती असतो आणि पार्सलचा ओनर दुसरा असतो. त्यामुळे कधीकधी आम्ही कस्टमरला जरी विचारलं तुमचं पार्सल आहे, ते आम्हाला कधीकधी असं म्हणतात की आमचं पार्सल नाही आहे, कारण की ते दुसऱ्याच्या नावाने ऑर्डर करतात. त्यामुळे आम्हाला पार्सल कधीकधी नाव विचारून कन्फर्म करावं लागतं की जे पार्सलवर नाव आहे. तर अशाच प्रकारे माझ्यासोबत एक इन्सिडेंट घडलेला आहे का केशव ठाकरे नावाने पार्सल आलेलं होतं. तर नेहमीप्रमाणे आम्ही बस कस्टमरला कॉल करून कन्फर्म करत असतो की हे तुमच्या नावाचं पार्सल आहे. ते आमचं कामच आहे कन्फर्मेशन करणं. तर मी असंच कस्टमरला विचारल्यावर कस्टमरनी मला म्हटलं आहे म्हणजे अपशब्द बोललेले आहे. तर मी माझं कामच कसं कन्फर्मेशन करणार आणि मी काही अपशब्द बोलूनही तसं मला वाईट शब्द बोलण्यात आले आणि मारहाण पण करण्यात आली. आणि काही चुकी न असताना एकतर आमचं काम असं आहे की आम्हाला 10 रुपये पार्सलप्रमाणे पेमेंट, असं काही फिक्स पेमेंट नसतं. आणि आमच्यासोबत असा अन्याय झाल्यावर आम्ही तर पाऊल उचलणार, कारण की किती तारखेची घटना आहे? किती तारखेची घटना आहे? ही घटना आहे 23 तारीख रविवारी 23/2/2025. समोरचे व्यक्ती कोण होते? समोरचे व्यक्ती होते केशव भीमराव ठाकरे, आर्णी ठाणेदार. आणि पार्सलवर फक्त एवढंच नाव होतं, असं काही कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये किंवा असं काही लिहून नव्हतं आर्णी ठाणेदार वगैरे वगैरे. तर आम्हाला जे नाव आहे ते नावानेच कन्फर्म करावं लागते पार्सल. तर आम्ही नाव विचारल्यामुळे आमच्यावर अपशब्द बोलण्यात आले, राग काढण्यात आला, मारहाण पण करण्यात आली. आणि तेव्हा मारहाण पण केली आणि आमच्यावर कसं ठाणेदार इथं आले होते का? हो, इथं आले होते, सिव्हिल ड्रेसवर आले होते. आणि माझ्यासोबत आमचा जेवढा स्टाफ आहे त्यांना पण धमकी दिली तर मग तुमच्या सगळ्यांना मी गायब करून टाकेल, माझ्या पावरला तुम्ही ओळखत नाही, मी काही पण करू शकतो, तुमच्या सगळ्यांना गायब करून टाकू शकतो, अशा प्रकारे आम्हाला धमकी पण दिली. किती जण आले होते? 2 जण आले होते. त्यांचा युनिफॉर्म तर सिव्हिलच होता. आणि कसं आहे माहिती आहे का सर, कोणी पण असलं तर त्यांच्या फील्डमध्ये त्यांची लोक ओळखतात. सगळे लोक तर ओळखणार नाही ना नावाने की हे आहे म्हणून, बरोबर. आणि सिव्हिल असल्यावर तर कोणीच नाही ओळखणार. आता कोणालाही जरी म्हटलं का हे अमुक टमुक कोण आहे, ज्यांना माहीत असते ते ओळखते, ज्यांना माहीत नसते ते फक्त माहीत नाही म्हणते.
तसं तुम्ही याबाबत तक्रार करणार आहे का? हो, आम्ही याबद्दल तक्रार तर करणार आहे. आम्ही आमच्या ॲडव्होकेटला पण भेटलेलो आहोत. ॲडव्होकेटनी आम्हाला वेळ मागितलेला आहे केस स्टडी करायसाठी. काही दिवसांनी आमची केस फाईल होऊन जाणार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, यवतमाळ.